जर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले, तर मुद्रित केलेल्या एकूण अंकांची संख्या किती असेल? UPSC CSAT 2017चा प्रश्न आहे. पर्याय आहे 262, 342, 360, 450. आधी गणित नीट समजून घ्या. एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाला 150 पानं आहेत आणि प्रत्येक पानावर काय करतात त्यांनी नंबर टाकलेला आहे, 1 2 3 4 असे नेहमीप्रमाणे 150 नंबर. त्यांचं काय म्हणणं आहे की अंकांची एकूण संख्या किती असणार आहे? म्हणजे पहा बरे, पेज नंबर 1 अंक संख्या एकच आली, पेज नंबर 2 3 4 असे 9 पर्यंत, 1 पासून ते 9 पर्यंत अंक संख्येत येणार आहे, 9च येणार आहे. हा एक अंक, हा एक अंक, हा एक, ह्यांची बेरीज करायची नाही, फक्त 9 अंक आले, 1 2 3 4 असे. आता 2 अंकी संख्या कोणत्या सुरू होतात? 10 पासून ते 99 पर्यंत काय होणार आहेत? 2 अंकी संख्या सुरू होणार आहेत. मग हे 2 2 अंक आले, 10 2 अंक झाले, 11 डबल आला, 12 झाला, 13 झाला, 14 झाले, हे सगळे डबल अंकी आले. 99 पर्यंत 10 पासून ते 99 पर्यंत एकूण संख्या किती होतात? तर पहा नीट, येथे कधी कधी चुकतं, नीट आहे का? 10 पासून 99 पर्यंत संख्या आल्या म्हणजे त्याच्यात 10 आलेला आहे. जेव्हा आपण 99 मधून 10 वजा करतो त्यावेळेस तो 10 येत नसतो त्यात. म्हणजे 99 मधून जर 10 गेले, उत्तर 89 देतं. किती येतं? 89. 99 मधून 10 गेले म्हणजे 10 स्वतः गेला. म्हणजे 99 मधून 10 गेले याचा अर्थ त्या संख्या मग 11 पण सुरू होणार. तसं येते. तसं येते आता 10 पासून ते 99 पर्यंत संख्या आहेत. 10 पासून 10 धरायचा आपल्याला. 10 कडे आपल्याला हवा आहे, पाहिजे तो. मग 10 पासून 99 पर्यंत संख्या किती होतात? जेव्हा असा प्रश्न पडतो आपल्याला की ह्या अंकापासून ह्या अंकापर्यंत किंवा ह्या संख्येपासून ह्या संख्येपर्यंत एकूण संख्या किती होतील? तर काय करायचं? ह्यांच्या वजाबाकीमध्ये 1 मिळवावा लागतो. काय करावा लागतो? यांच्या वजाबाकीमध्ये 1 मिळवावा लागतो. का मिळवावा लागतो? तर वजाबाकी केली म्हणजे काय केलं आपण? 99 मधून 10 गेले, 10चे 10 गेले. ह्याचे 10 आहेत ना, 10 संख्या आहे ना, त्यामुळे तो 1 मिळवावा लागतो. 99 मधून जर 10 गेले, 89 राहणार, 89 आणि तो 1, म्हणजे उत्तर काय आलं याचं? 90 आलं. मग 2 अंकी संख्या ज्या आहेत 10, पेज नंबर 10, पेज नंबर 11, पेज नंबर 12 13 असे एकूण अंक 99 अंक, त्या 99 एकूण संख्या होणार आणि अंक किती होणार? मग 2 ने गुणावं लागणार, मग 180 अंक होणार. पहा, एकूण 90 काय होणार आहेत? पानं होणार आहेत. 90 पानं होणार आणि प्रत्येक पानावर डबल डबल अंक आहे. म्हणजे 10 डबल अंक आहे, 11 डबल अंक आहे, 12 13 असे 99 काय आहे ते डबल डबल अंक आहेत. त्यामुळे एकूण अंक 180 होणार, कारण हे 2 2 अंक मिळवल्यावर. एकूण पेजेस 90, पेजेस 90च, पण एकूण अंक मात्र 180 होणार. पुढे आता 90 संपले, 100 पासून ते 150 पर्यंत. पहा, 100 पासून ते 150 पर्यंत एकूण अंक किती होणार? 150 मधून 100 गेले, 50 राहिले आणि तो स्वतः 1, मग 51. एकूण अंक 51 आले. हे 3 3 अंक आहेत, 3 ने गुणायचं, 3 1 3, 3 5 15 असे आले. पहा, एकूण पेजेस 90, एकूण पेजेस 9, एकूण पेज 51, हे पेजेस आले आणि हे त्यांच्यावरचे ते अंक आले. म्हणजे पहिल्या पानापासून ते 9 पानापर्यंत प्रत्येक पानावर एक एक अंकी संख्या येणार, त्यामुळे उत्तर काय आलं? 9 आलं. दुसरे 10 नंबर पानापासून ते 99 नंबर पानापर्यंत डबल डबल अंक आहेत. मग एकूण अंक, एकूण पाने 90 गुणिले 2, 180 आले. 100 पानापासून ते 150 पानापर्यंत प्रत्येक पानावर 3 3 अंक असणार आहेत. 3 अंक आहेत आणि असे पान 51 आहेत. यांचा करता गुणाकार, आता यांची बेरीज करायची. 3 अंकावाले 153, 2 अंकावाले 180 आणि हे 9. 9 3 12, हातच्याला 1, आता 14, हातच्याला 1, 3. एकूण अंक 342 आले. मग 342 पर्याय आहे. ह्याच्यातली मुख्य गोष्ट समजून घ्यायची कोणती आहे की ज्यावेळेस आपण असं येथून इथपर्यंत मोजतो, ते मोजताना दोघांचे करायचे वजाबाकी, पण वजाबाकी मांडायची नाही, त्यात एक संख्या मिळवावी लागते. जसं
15 ऑगस्ट 26 जानेवारीला नेहमी गोंधळ सुरू होतो की 77वा दिन आहे का 78वा दिन आहे का 76वा असा गोंधळ होतो ना, तसाच हा गोंधळ आहे. तर 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. आपण काय करतो 47च्या पुढचे आकडे मोजतो. पण 47 हा पण एक स्वातंत्र्य दिन आहे आपण असं गृहीत धरत नाही, हिशोब धरत नाही. त्यामुळे तसा घोटाळा होतो. तर काय करावं लागतं, यांची वजाबाकी करावी लागते, त्यात परत एक मिळवावा लागतो. याप्रमाणे याचं उत्तर आलं 342. पर्याय क्रमांक बी.